आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कंपनी सुरू ठेवायचे असल्यास 2 कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या। मी वाल्मिक कराडचा माणूस। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेकडून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी। प्रत्यक्षदर्शींचा पोलिसांना जबाब। सगळं लपवण्याचा प्रयत्न, सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण आहे का? अंजली दमानिया यांचा ट्विट करत निशाणा। फडणवीस शिंदेंचा मार्ग वेगळा आणि अजित पवारांचा मार्ग वेगळा। अजित पवारांना सगळं मान्य आहे असं दिसत नाही। संजय राऊतांकडून शंका व्यक्त, तर महाराष्ट्रामध्ये यूपी गुजरात पॅटर्न राबवला जात असल्याचंही वक्तव्य। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल। पत्रकारांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंचं उत्तर। आमदारांनी ठरवल्यास राज ठाकरेंवर हक्कभंग दाखल होऊ शकतो। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। विधानसभेमध्ये सगळे खोक्याभाईच भरलेत असं विधान राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। कुणाल कामराचा मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा कामराचा कोर्टामध्ये दावा। मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला दिलासा। मात्र कामराला मुंबईमध्ये येऊन कोर्टाकडून रितसर जामीन मिळवणं गरजेचं। कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही बोलू नये का? संजय राऊतांचा सवाल, तर आम्हालाही मोदी शहा महाराष्ट्राचे शत्रू वाटतात। राऊतांचा घणाघात। कोल्हापुरातील इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का। माजी आमदार अशोकराव जांभळेंसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। अजित पवार हसन मुश्रीफांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश।